नमस्कार. विचार करा, एक असा विषाणू ज्याचा मृत्यूदर तब्बल 75% पोहोचू शकतो आणि ज्याला शास्त्रज्ञ पुढच्या मोठ्या महामारीचा एक संभाव्य उमेदवार म्हणून पाहतात. त्याचं नाव आहे निपाह. चला तर मग या जागतिक धोक्याला जरा जवळून ओळखूया. स्क्रीनवर दिसतोय फक्त एक आकडा 4. पण हा साधासुद्धा आकडा नाहीये. हा आहे बायोसेफ्टी लेव्हल 4. म्हणजे काय? तर जगातल्या सगळ्यात खतरनाक, सगळ्यात प्राणघातक विषाणूंना हाताळण्यासाठी लागणारी सर्वोच्च सुरक्षा पातळी. निपाह इतका भयानक आहे की त्यावर काम करायला याच लेव्हलच्या लॅब लागतात. यावरूनच त्याच्या गंभीरतेचा अंदाज येतो, नाही का? मग निपाहला इतकं गांभीर्याने का घेतलं जातंय? कारण तो कुठलाही साधासुद्धा व्हायरस नाहीये. जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे WHOने त्याला प्राधान्यक्रमावरील रोगजंतू किंवा प्रायोरिटी पॅथॉजन म्हणून जाहीर केले. याचा सरळ अर्थ असा आहे की या विषाणूमध्ये भविष्यात मोठी महामारी पसरवण्याची क्षमता आहे आणि म्हणूनच त्यावर तातडीनं संशोधन होणं खूप गरजेचं आहे. चला, याची व्याख्या जरा सोप्या भाषेत समजून घेऊ. यात 2 महत्त्वाचे शब्द आहेत. पहिला झूनोटिक, म्हणजे असा विषाणू जो प्राण्यांकडून माणसांमध्ये पसरतो, आणि दुसरा अत्यंत रोगजनक, म्हणजे तो माणसांमध्ये खूप गंभीर आजार निर्माण करू शकतो. हा पॅरामिक्झोव्हायरस नावाच्या विषाणूंच्या कुटुंबातला एक सदस्य आहे. तर प्रश्न हा आहे की हा विषाणू प्राण्यांच्या दुनियेतून थेट माणसांमध्ये येतो कसा? त्याची ही उडी कशी होते? हा मार्ग समजून घेणं त्याला रोखण्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं आहे. या विषाणूचा खरा स्रोत किंवा त्याचं नैसर्गिक घर ते आहे फळं खाणारी वटवागळं. आणि गंमत म्हणजे या वटवागळांना स्वतःला मात्र काहीही होत नाही. ते फक्त या विषाणूचे वाहक असतात. त्यांच्या लघवी, लाळ आणि विष्ठेतून हा विषाणू बाहेर पडतो आणि मग तो इतर ठिकाणी पसरायला सुरुवात करतो. ही प्रसाराची साखळी नेमकी काम कशी करते ते समजून घेऊया. सगळ्यात आधी वटवाघळांनी अर्धवट खाल्लेली फळं किंवा त्यांच्या द्रवांनी दूषित झालेला खजूर रस याच्या संपर्कात डुकरं किंवा थेट माणसं येतात. आणि एकदा का तो माणसांमध्ये आला की मग सुरू होतो सगळ्यात धोकादायक भाग, तो म्हणजे माणसाकडून माणसामध्ये होणारा थेट प्रसार. आणि याचमुळे मोठ्या उद्रेकाची शक्यता निर्माण होते. बरं, समजा एखाद्याला याची लागण झाली, मग शरीरात नक्की घडतं तरी काय? हा विषाणू आपल्या शरीरावर हल्ला कसा करतो ते आता पाहूया. निपाह एकाच वेळी 2 ठिकाणी हल्ला करतो. जणू काही तो शरीरावर दुहेरी आक्रमण करतो. एका बाजूला तो आपल्या श्वसनसंस्थेवर हल्ला चढवतो, ज्यामुळे श्वास घ्यायला तीव्र त्रास होतो, तर दुसऱ्या बाजूला तो थेट आपल्या मेंदूवरच घाला घालतो. यामुळे मेंदूला सूज येते, ज्याला एन्सेफॅलायटिस म्हणतात. आणि मग फेफरे येणं, मानसिक गोंधळ उडणं आणि अगदी कोमात जाण्यासारखी गंभीर लक्षणं दिसू लागतात. हे दुहेरी आक्रमणच त्याला इतकं खतरनाक बनवतं. आणि हा धोका काही फक्त कागदावरचा नाहीये, तो खरा आहे. गेल्या 2 दशकांमध्ये निपाहने अनेकदा अनेक ठिकाणी आपलं डोकं वर काढलंय. चला, त्याच्या या जागतिक प्रवासावर एक नजर टाकूया. याची सुरुवात झाली होती 1999 मध्ये मलेशिया आणि सिंगापूरमधून. त्यानंतर 2000च्या दशकात बांगलादेशात त्याचे वारंवार उद्रेक झाले. आणि आत्ता तर गेल्या काही वर्षांपासून तो भारतात, विशेषतः केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये पुन्हा परत येतोय. ह्यावरूनच लक्षात येतं की हा विषाणू किती चिवट आहे आणि त्याचा धोका कसा वाढत चाललाय. ठीक आहे, धोका इतका मोठा आहे, मग ह्याच्या विरुद्ध आपली तयारी काय आहे? वैद्यकीय क्षेत्रात काय चाललंय? उपचार आणि प्रतिबंधाच्या बाबतीत आपण नक्की कुठे आहोत? चला पाहू. आणि इथेच एक खूप मोठी आणि गंभीर अडचण आहे. खरं सांगायचं तर आजच्या तारखेला निपाहवर कोणताही ठोस, खात्रीशीर इलाज नाहीये. रुग्णांना फक्त सपोर्टिव्ह केअर दिली जाते, म्हणजे ताप, श्वास घेण्याचा त्रास अशा लक्षणांवर उपचार करून त्यांना बरं करण्याचा प्रयत्न केला जातो. पण या सगळ्या निराशेच्या वातावरणात आता एक आशेचं किरण दिसू लागलंय, आणि तो म्हणजे एक नवीन अत्याधुनिक mRNA लस. ही लस निपाहाविरुद्धच्या लढाईचं चित्र पूर्णपणे बदलू शकते. भारतातलीच एक कंपनी जेनोवा बायोफार्मास्युटिकल्स ही लस बनवतेय. आणि ही काही साधीसुधी mRNA लस नाहीये, ही आहे सेल्फ ॲम्प्लिफाईंग. याचा अर्थ ही लस शरीरात गेल्यावर स्वतःच्या अनेक प्रती तयार करते. याचा फायदा काय, तर कमी डोसमध्ये जास्त आणि प्रभावी संरक्षण मिळतं. निपाहाविरुद्ध प्रभावी ढाल तयार करण्याच्या दिशेने हे एक खूप मोठं पाऊल आहे. म्हणजे एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे, निपाह हा काही भविष्यातला धोका नाहीये, तो आत्ताचा धोका आहे. त्याचा प्रचंड मृत्यूदर आणि माणसाकडून माणसात पसरण्याची क्षमता हे एक असं धोकादायक मिश्रण आहे ज्याकडे आपण अजिबात दुर्लक्ष करू शकत नाही. आज आपण निपाहबद्दल बोललो, जो आपल्याला माहीत असलेला एक धोका आहे. पण जाता जाता विचार करायला लावणारा प्रश्न हा आहे की निसर्गात असे कितीतरी अज्ञात विषाणू असतील जे माणसांमध्ये येण्याची फक्त एक संधी शोधत असतील.
या प्रश्नाचा विचार करणं हीच भविष्यातल्या तयारीची पहिली पायरी आहे.